नमस्कार. निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात. त्या आकड्यांमागे दडलेले असतात लोकांच्या आशा, आकांक्षा आणि जमिनीवरचं वास्तव. कधीकधी एखाद्या मतदारसंघातील एक मोठा बदल आपल्याला खूप मोठी गोष्ट सांगून जातो. आज आपण महाराष्ट्रातील माण मतदारसंघाच्या निवडणुकीचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग या आकड्यांच्या आत डोकावून पाहूया. ज्या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी जमिनीवरची परिस्थिती काय आहे ते पाहू. मग धक्कादायक निकाल काय होता ते समजून घेऊ. त्यानंतर त्या निकालामागची खरी गोष्ट काय आहे ते उलगडू. आणि शेवटी या सगळ्यातून पुढे जाण्याचा मार्ग कोणता ह्यावर नजर टाकू. चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून, जमिनीवरील वास्तव. कोणतीही निवडणूक समजून घ्यायची असेल तर मतपेटीच्या पलीकडे जाऊन लोकांचे दैनंदिन आयुष्यात काय चाललंय, त्यांचे संघर्ष काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण बोलतोय महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मतदारसंघ क्रमांक 258 म्हणजेच माणबद्दल. हा माण देशाचा भाग आहे. इथले शेतकरी खूप कष्टकरी आहेत, पण सध्या त्यांना अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. तर मग या लोकांना नेमकं काय अस्वस्थ करत होतं? माणदेशातला तीव्र दुष्काळ, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान आणि कर्जबाजारीपणा. ऊसासारखी पिकं तर पार वाया जात होती. तरुणांच्या हातात काम नव्हतं, त्यामुळे त्यांचं शहरांकडे स्थलांतर वाढलं होतं. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. हे फक्त निवडणुकीचे मुद्दे नाहीत, तर लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. आणि हे संकट किती गंभीर आहे हे समजून घ्यायला फक्त एक आकडा पुरेसा आहे, 21. दुष्काळामुळे तब्बल 21 जनावरांच्या छावण्या उभाराव्या लागल्या. विचार करा, याचा अर्थ सरळ आहे की लोकांच्या उपजीविकेचा मुख्य आधारच धोक्यात आलाय. कृषी व्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली आहे. आता ह्या परिस्थितीतून आपण थेट निकालांकडे जाऊया. आणि हे निकाल खरं सांगायचं तर धक्का देणारे आहेत. त्यावर आपल्याला जरा बारकाईने लक्ष द्यावं लागेल. 2024च्या निवडणुकीचे आकडे बघा. भाजपला 57% मतं तर महाविकास आघाडीला साधारण 38% मतं मिळाली. वरवर पाहिलं तर वाटेल की हा सत्ताधारी पक्षासाठी एक मोठा आणि स्पष्ट विजय आहे. पण थांबा, खरी गोष्ट या आकड्यांच्या मागेच दडलेली आहे. आणि इथेच या निवडणुकीच्या कथेतील सर्वात मोठं कोडं आहे. 2019मध्ये विजयाचं अंतर होतं फक्त 3000 मतं आणि 2024मध्ये तेच अंतर वाढून तब्बल 50,000 मतांवर पोचलं. एवढा मोठा फरक, तोही इतक्या कमी वेळात कसा काय पडला? तर मग प्रश्न हा आहे की हा समर्थनाचा एक मोठा नवीन प्रवाह होता की यामागे काहीतरी वेगळंच गणित होतं. अशावेळी माहितीवर आधारित सार्वजनिक चर्चा खूप महत्वाची ठरते. आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलायच, पण त्यासोबत एक जबाबदारीही दिली आहे की आपण सन्मानाने आणि तथ्यांच्या आधारावर बोललं पाहिजे. चला तर मग या आकड्यांच्या आत डोकावून बघूया. या निकालांमागची खरी गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. कारण जे वरून दिसतंय त्यापेक्षा आतलं चित्र खूप वेगळं असू शकतं. या मोठ्या बदलामागे 2 मुख्य कारणं होती. पहिलं, मतदानाचा टक्का वाढला. 2019मध्ये जे मतदान 67% होतं ते 2024मध्ये जवळपास 75% गेलं. पण त्याहूनही महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे मतांचं कौशल्यपूर्ण एकत्रीकरण. म्हणजे 2019मध्ये एका मजबूत अपक्ष उमेदवाराला जी मतं मिळाली होती ती यावेळेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एकत्र आली नाहीत. या मतदारसंघाचा राजकीय इतिहास बघितला ना तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. भाजपचं वर्चस्व इथे अगदी अलीकडचं आहे. 1995 पासून 2014 पर्यंत इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अपक्ष उमेदवारच जिंकून येत होते. भाजपने इथे पहिल्यांदा विजय मिळवला तो 2019मध्ये, तोही अगदी थोड्या फरकाने. आणि 2024मध्ये त्यांनी आपली पकड आणखी मजबूत केली. आणि हा टेबल बघा, इथेच सगळं रहस्य उलगडतं. महाविकास आघाडीचा जो मतांचा पाया आहे तो अनेक वर्षांपासून जवळपास 30 ते 42% मध्ये स्थिर आहे. 2024मध्येही तो 38% आसपासच होता. म्हणजे त्यांची मतं कमी झाली नाहीत. मग भाजपची मतं 57% कशी पोहोचली? तर ती आली इतर गट आणि अपक्षांकडून मतं खेचून. हाच या निकालाचा गाभा आहे. राजकारणात या रणनीतीला सोशल इंजिनिअरिंग असं म्हणतात. म्हणजे काय? तर समाजातल्या छोट्या छोट्या जातीय समीकरणांना आणि आरक्षणासारख्या सामाजिक मुद्द्यांना हाताळून पारंपरिक मतदारांना तोडून मतं आपल्या बाजूला वळवणं. ठीक आहे,
हे झालं निकालांचं विश्लेषण. पण ह्यातनं पुढे काय? ह्या आकड्यांमधनं मतदार काय सांगू पाहतायत? त्यांच्या अपेक्षा काय आहेत? या सगळ्यातून मतदारांच्या 4 मुख्य मागण्या समोर येतात. एक प्रकारचा चतुर्मुख संदेश आहे हा. पहिलं, सरकारकडून कामाची अपेक्षा. पाणी, रोजगार यांसारख्या मूळ प्रश्नांवर थेट काम व्हायला हवं. दुसरं, सामाजिक न्याय आणि एकता. जातीय भेद मिटवून सगळ्यांचा समान विकास झाला पाहिजे. तिसरं, आपला नेता आपल्यातला असावा, जो सहज उपलब्ध होईल. आणि चौथं, नेत्यांनी लोकांचं ऐकलं पाहिजे, मग ते प्रत्यक्ष भेटून असो किंवा ऑनलाईन. आणि हो, लोकांची माहिती वापरताना त्यांच्या खाजगीपणाचा आणि संमतीचा आदर करणं हे भारताच्या DPDP कायद्यानुसार बंधनकारक आहे. आणि ह्या सगळ्या मागण्यांचं सार फक्त 3 शब्दांत सांगता येतं: पाणी, परिवार, परिवर्तन. ह्यातच माणसा लोकांच्या सगळ्या चिंता आणि आशा आकांक्षा समावल्या आहेत. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. जेव्हा एखादी निवडणूक नवीन लोकांना जोडून नाही तर समाजात आधीच असलेल्या दुफळीचा वापर करून जिंकली जाते, तेव्हा आपल्या लोकशाहीसाठी याचा नेमका अर्थ काय असतो, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.